नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बघा, आपण आता घेतलेली आहे गाडी घेऊन झालेलं आहे आपल्याला 5-4 महिने झालेले इथं. परंतु आपल्याला गाडीसाठी शो बनवायचा आहे. आता शो बनवायचा आहे म्हणजे ते आपल्याला किती महत्त्वाचं आहे आणि किती काय ही तुम्हाला का नाही आपण व्हिडिओ झाल्याच्या नंतर दाखवणार आहे. आपल्याला किती उपयोगीचा आहे हा शो ती. चला आता आपण काय करूया, सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया. बघा, ही पहा, आपल्याला पक्कड लागणार आहे, कैची लागणार आहे, रस्सी लागणार आहे. बघा आता ही रस्सी आहे आपली. बघा आता सुरुवातीला आपल्याला ही रस्सी घ्यायची. बघा ही रस्सी घ्यायची. बघा आता ही रस्सीची पहिल्यांदा अशी गाठ मारून घ्यायची आपल्याला. बघा ही गाठ, ही पहा. बघा आपल्याला सुरुवातीला ही अशी गाठ मारून घ्यायची आणि गाठ आपल्याला अशा खालच्या साईडला गेली पाहिजे, असं करायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला असं गुंडळून दावा आपण घेतलेलं आहे. बघा आता आपल्याला आता हे चालू करायचं आहे. बघा आपल्याला आता नुसतं असं गोली एडे मारत घ्यायचे सुरुवातीला. सुरुवातीला का नाही आपल्याला असं एड मारायचं नसतं. बघा आता ह्या दाव्यापासून काय होतंय ते तुम्ही नुसतं बघतच राहा. आता आपल्याला हे नुसतं असे गरा 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 भिंगरीवाणी नुसतं एड मारायचं. बघा मित्रांनो, असं येड आपल्याला मारून घ्यायचं. बघा बघा हे कसं दिसतंय, तुम्ही जवळ न बघा. हे बघा आपल्याला एकदम असं ताणून एकदम घ्यायचंय. बघा हे बघा आपल्याला हे सारखं येडं मारत चालायचं. आता हे आपलं झाल्याच्या नंतर तुम्ही मग बांधता. दादा खरंच हे जुगाड लय भारी. बघा हो का. हे आता आपण मधोमध अगोदरच थोडे येणून घेतलेले सुरुवात करताना. हे मधोमध घेतलेले येणून. हो का, हे साईडला येणून घेतलेले. हो का, आता हे पदूर आपल्याला असा जाम करून घ्यायचा आहे. नुसतं हे असं गोल येड मारायचं सुरुवातीला. बघा हे आपल्या इतक्या फायद्याचं आहे ना, तुम्हाला आपला हे झाल्याच्या पुढं तुम्हाला मी धावणार आहे किती फायदा आहे ह्याच्यापासून. ती आपल्याला गुंडळून घेतलेला असल्यामुळं सोपं जात आहे. बघा नुसतं असं 4-2 येडं मारायचं की पुन्हा मोर घ्यायचं. ही जुगाड इतका सोपं आहे ना आणि इतकं भारी मानता.
हे पहा मित्रांनो, बघा आता हे कसं व्यवस्थित व्हायला लागलेलं आहे पहा तुम्ही नुसतं. ही सर्व हेडेवर तुम्हाला गुंडळून आपल्या रशी झाल्याच्या नंतर मी दाखवणार आहे बघा काय आपण केलंय ती, आणि त्याच्यापासून आपलं किती संरक्षण आहे आणि कशासाठी बनवतो हे आपण. तुम्ही म्हणता दादांनो गाडीला काय गरज येतं ह्याची, काय ह्याला बंपर नाही का काय नाही, पण बंपर असू द्या काही पण असू द्या ह्याला, तर तुम्ही ही शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळन काय नेमकं आपण करतोय ते. काय नाही बघा मजेशीर बघा असं आपले एक 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 येडं घ्यायचं तर शिर होत आहे बघा. हे आपण रशी अगोदरच गुंडळून घेतलेली आहे, नाही तर ते सारखे आपल्याला अडचण निर्माण करते. त्याच्यामुळे हो काय गाडी म्हणजे आपल्या लय संरक्षण आहे गाडीपासून. मग आपण तिला थोडं केलं पाहिजे. आपल्याला गाडीवरती आत्ता आपलं आयुष्य असं झालंय की उठलं की सुटलं गाडी, उठलं की सुटलं गाडी. आता माणूस चालायला थोडं पण नको म्हणताय बा, थोडे ह्यातून ह्या इथवर जायचं म्हणलं तरी गाडी चालणं हे आपल्या शरीराला लय महत्त्वाचं आहे. पण ती आपण काय करतोय आता माणसासारी कटाळी बांधलेली आहेत बघा. त्यांना इथून आपल्याला दुकानावरून काय आणायचं असेल तरी लगी गाडी घेतात. गाडी घ्या नका, गाडी ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला उपयोगीची, पण थोडं आपल्याला चलणं बी गरजेचं आहे ना, जरा व्यायाम होतो चलणं. नाही तर आत्ता गाडी आणि मोबाईल, गाडी आणि मोबाईल ही दोन्ही गोष्टीत समधी माणसं गुंतत चालल्यात. आपल्याला गाडी इतकी महत्त्वाची ना की बस, कितीतरी फायदे त्या गाडीपासून बी. मग तिला आपण थोडं शो केला तर किती फायद्याचं आहे बघा. शो ती शो होतोय आणि आपलं संरक्षण बी होतंय. कसं संरक्षण होतंय हे तुम्हाला आपण पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या नंतरच सांगणार आहे. ही व्हिडिओ असा सांगणार आहे की तुम्हाला समधी ह्याची आपण माहिती देणार आहे की कशामुळं आपण हे रशी बांधली, काय ह्याच्यापासून फायदा आहेत आपलं, काय कारण आहे हे तुम्हाला आपले सर्व रशी बांधून झाल्यावर शेवटी सांगणार आहे बघा. बघा आता आपली इथपर्यंत आपलं गुंडळत आलेलं आहे बघा. ह्याची काय तुम्हाला वाटत असेल काय गरज नाही ह्या दाव्याची, पण तुम्हाला सर्व झाल्याच्या पुढे मी सांगतो ह्याची आपल्याला काय गरज आहे ती. ह्याची आपल्याला इतकी भरपूर गरज आहे ना, लय गरज आहे बघा. हवा सारखं आपल्याला असं ताणून घ्यायचं आहे, सारखं असं व्यवस्थित एकदम लूज पडून द्यायचं नाही. बघा मित्रांनो, नुसतं तुम्ही बघत राहा कसं वाटतंय तुम्हाला. ठीक आहे, आता आपल्याला एवढं हे राहिलेलं गुंडळून घेऊन द्या म्हणजे आपल्याला इथलं एक पॉईंट आपला तयार होतोय म्हणजे इथला. हे आल्या परत आपल्याला अशी दोरी वळून घ्यायची बघा. ही पहा अशी दोरी वळून घेऊन इथं असा येडा मारायचा. पूर्ण येडा मारल्याच्या नंतर तर आपण गाठ मारून घेतलेली उचकटू नये म्हणून, त्याच्यामुळं आपण सोडतो ही गाठ. पहा मित्रांनो, आपण गाठ सोडलेली.
इथला पदर आहे ना बघा, ही आपण पहिले मधोमध्ये गुंडाळलेलं होतं ना, हे आपल्याला हे ह्याच्यामध्ये असं रस्सीमध्येच आपल्याला ह्याला गुंडाळून घ्यायचंय बघा, म्हणजे आपल्याला हे दिसत नाही. मित्रांनो, या गाडीला आपल्या एक नंबरच शो होते बा, दिसायला बी गाडी रुबाबशीर दिसणार. इथं तिडा पडला होता ते आपण काढून घेतलेला मित्रांनो. मी एका वेग चढलं होतं ना, आपल्याला दिसत नसल्यामुळं थोडी अडचण निर्माण झाली. बघायचं आता रस्सी संपत आहे दादांनो. तर आपल्याला काय करायचं आहे, हे तरी अशाच प्रकारे अशी होऊन बघा मित्रांनो, या अशा पद्धतीने ह्याला खुटवून घ्यायचं आहे. आता हे खुटवून घेतलं का नाही, आता आपल्याला थोडी आणि आपल्याला रस्सी घ्यायची बघा. ही रस्सी आपल्याला कापून घ्यायची आता दादांनो. आता आपण ही रस्सी कापून घेतलेली. हे आपण आता कापून घेतलेली थोडं गुंडळून घेऊया. आपण इथं आता गाठण मारून घेतलेली. या प्रकारे आपल्याला असे तिथल्या मागल्या सारखं आपल्याला एक साडी गाठण मारून घ्यायची इथं पण, कारण आपली रस्सी कमी पडली ना. हे पहा मित्रांनो, हे असे आपल्याला गाडीसाठी आपल्याला व्यवस्थितच करून घ्यायचं. हे बघा, इथनं आपल्याला 2 ते 3 येडा असलेला घ्यायच्या बघा. या पद्धतीने आपल्याला 2-3 येडे घ्यायच्यात बघा.
बघा मित्रांनो, बघा आता हे आपण गाडीसाठी रस्सी बनवून घेतलेली बघा. कशी वाटते तुम्हाला? बघा ही बघा कशी व्यवस्थित एकदम जिथली तिथं गुंडळून केलेली बघा. एकदम काय आता ह्याला हालायचं काम नाही, काय नाही. दादांनो, हे आपण कशासाठी रस्ते बनवले हे माहिती का तुम्हाला? ही बनवायचं कारण म्हणजे एक गोष्ट आहे, आपली गाडी जरी चालवताना कुठं टिकली अशी खाली एका साईडला स्टँडवरनं घसरली पडली तरी आपल्या ह्या गाडीला ही बंपरला हे रस्सी असल्यामुळं आपलं असं कुठंही असं टेकलं खाली डांबरीला ह्याला तरी हे आपल्याला ह्याच्यामुळं संरक्षण होतंय बघा. ह्याच्यामुळं कितीही आपल्याला काहीच अडचण होत नाही. ही लय भारी बघा. त्याच्यामुळं मित्रांनो, हे आपल्या रस्सीला ते आपल्या गाडीला असं तुम्ही रस्स्याही गुंडळून घेत जावा. आता पाणी पाऊस असलं तर तुम्ही म्हणता दादा काय उपयोग आहे याचा, ह्यालाही होतं एकदम ह्यातनं पाणी जाणार आहात काय होणार, पण दादांनो ह्याला काहीच होत नाही, काहीच होत नाही. आमच्या पहिल्या एका गाडीला पण असंच आम्ही बांधलेलं आहे. तरी तुम्ही असं जुगाड हिडिओ करत जावा. जुगाड एकदम मस्त बेगीत वाटणार आहे. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय तर मित्रांनो आपल्याला सांगा. आता ही गाडी आपली गाडी अशी घसारल्यामुळे ह्याच्यावर टेकल्यामुळं किती बी अडचण होत्यात. त्याच्यामुळं गाडीला दादांनो अशी रस्ते म्हणून घ्यायची, इथं टेकवून द्यायची एकदम. मग तुम्हाला कसं वाटतंय ते आपल्याला कमेंट करून शेअर करून तुम्ही सांगा. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आपल्याला. मग मित्रांनो नमस्कार. आपण मोरचा जुगाडचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. तरी तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.